महालक्ष्मी सरस या प्रदर्शनामध्ये आणि आत्तापर्यंत वेगवेगळे स्टॉल्स इथे पाहिले। त्याच्यामध्ये तयार जेवण होतं, त्याच्यानंतर तयार मसाले होते, रेडी टू मिक्स होतं आणि हे सगळे गावाखेड्यातून आलेले स्टॉल्स आहेत। अगदी घरगुती पद्धतीने तयार केलेले पदार्थ आहे। मला अजून झटका येतो आहे आणि लवकर आता मला असं वाटतं की कधी तिथे जातो आणि त्यांनी तयार केलेल्या व्यंजनांचा आस्वाद घेतो। मला सगळ्यांना सांगावं असं वाटतं की जसाही वेळ मिळेल तसं तुम्ही इथे या आणि या सगळ्या महाराष्ट्रातल्या खवय्यांना किंवा जे छान छान पदार्थ बनवत आहेत त्यांना तुम्ही प्रोत्साहित करा। वस्तू पण छान सुंदर हँडमेड सगळे वस्तू आहेत त्या घ्या। हँडमेड पद्धतीने कुटलेले मसाले आहेत। मांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला हा फेस्टिवल आहे आणि उमेदनी ऑर्गनाईज केला। खूप म्हणजे काय घेऊ आणि काय नको असं मला होतं आणि आता सुरुवात करता। तुम्ही माझ्या बाकी बघत असाल थोड्या छान मोठ्या चक्रात। कुठून आला तुम्ही? सोलापूर। सांगतो आहे गॅरंटी की तुम्ही इथून आल्यानंतर पिशवी नाही पोतं भरून सामान घेऊन जाल। चला एक एक स्टॉल फिरू आपण आता। आणि तुम्ही कुठून आलात? अलिबागहून ही मंडळी आलीत आणि तुम्ही बघत असाल माशाचे छान प्रकार आहेत तयार केलेला आहे, तो चाखायला नक्की। हा मिसळीचा कट आहे आणि स्पेशल कोल्हापूरहून ही मंडळी आली आहेत। नमस्कार। आणि कसं आहे, लोकांना आवडत आहे ना? हो आवडत। ठसका तर इथे आलेला आहे, हो झणझणीत झणझणीत एकदम। काय काय बनवलं? मासवडी, पुरणपोळी, थालीपीठ हे सगळी यांची खासियत आहे आणि ती खासियत अनुभवायला मी आलो आहे, तुम्ही पण या। खूप सुंदर असं आहे थालीपीठ। याच्यामध्ये काय काय घातलं? भाजणी, हुरड्याचं, हां हुरड्याचं पीठ घालून तयार केलेलं थालीपीठ। हुरडा म्हणजे ज्वारीच्या आधीचा भाग, म्हणजे हिरवागार जेव्हा असतं आणि गोडसर असतं तेव्हा त्याची मजा वेगळी आहे। हो, हे सगळं येऊन इथे अळूवडी, कोथिंबीर वडी हे सगळे प्रकार। तुम्ही कुठून आलात? आम्ही नगरवरनं, तालुका राहता चंद्रापूर। हां बघा, हे कसं असतं ना, हे जे छोट्या छोट्या गावातून लोक येतात, नगर आहे, धुळे आहे, जळगाव आहे, या भागातून जी मंडळी येतात तर त्यांच्या एक हाताला वेगळी चव असते, वेगवेगळा जॉनर असतो। तर तो जॉनर अनुभवायला तुम्हाला यावं लागेल। तसंच कोल्हापुरी किंवा नगरची सुद्धा आलेलं आहे। मटन, चिकन, ग्रेव्ही, त्याच्यानंतर अंडं, खूर, त्यानंतर अजून काय बनवलं? वजडी बनवली आहे, खेकडा बनवला, मुंडी फ्राय, हे सगळे प्रकार आहेत। आणि इथेच म्हटलं आतापर्यंत की कोल्हापुरी तांबडा पांढरा मिळाला कसा नाही, तो इथे सापडलेला आहे। आणि शिरल्याबरोबर उजव्या हाताला दुसरा स्टॉल आहे यांचा, कोल्हापुरी खरडा चिकन थाळी 36 नंबर। चला, कोथिंबीर वडीला एक वेगळी चव आहे जी आपण कुठेतरी शहरात मिस करतो, ती यांच्या वडीला। हां, इथे येऊन असं वाटतं की काय, पण मासवडी एवढी सुंदर पद्धतीने ग्रामीण पद्धतीने यांनी बनवली की यांना जेवायला सुद्धा स्वतःला वेळ मिळाला नाही आणि तुमच्या जेवणाचे चोचले फुलवायला ही मंडळी खपतात। तर त्यांचं कौतुक करायला जळगावच्या स्टॉलवर आलो आहे। जळगावी वांग्याचं भरीत, आणि ही वांगी जी आहेत जळगावमधल्या बामणोद या गावामधली असतात, बरोबर ना? ही आमची नागपूरची सांबारवडी आली आहे। त्यानंतर फौजी टाईपचं मटन, चिकन, त्याच्यानंतर हे आत्ता काय आणलं तुम्ही? खूर। ओ माय गॉड, खूर। असे हे सगळे पदार्थ इथे आहे। इथे आल्यावर काय खाऊ आणि काय नको असं होतं आहे ना? मग या ना। आत्तापर्यंत आपण सगळं भाजी भाकरी वगैरे हे प्रकार बघत आलो, पण आता इथे हा गुजराती स्टॉल आहे आणि तिथे तुम्ही फाफडा, भजिया, मूग दाल भजी, त्याच्यानंतर घेवर आहेत, पाणीपुरी आहे, त्याच्यानंतर मुगाचा हलवा आहे। हे सगळे पदार्थ ज्यांनी तोंडाला खऱ्या अर्थाने पाणी सुटतं आणि मग शेवटी विचार येतो बघावं की खावं। एकच विचार आहे, खावं। थंड करण्यासाठी काहीतरी थंड खावं लागतं की नाही? तर कुल्फी आपण खातो, पण गुळाची आमच्या पुण्याची ही कुल्फी आहे खास, आणि ती खायला तुम्हाला कुठला ना स्टॉल नंबर 2 EF2 हे वूड कार्विंगसुद्धा इथे आलेलं आहे आंध्र प्रदेशचं। आणि हे मधाच्या स्टॉलमध्ये आलो आहे आणि हे मध म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण असं मध आहे की तुळशीच्या झाडावर ना, हां, की तुळशीच्या झाडावर ज्या मधमाशा बसतात आणि त्यापासून जो स्वीटनेस त्यांना मिळतो त्यापासून तयार केलेलं मध। अजून कुठले मी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लोक आले आहेत, नुसतं महाराष्ट्र म्हणणार नाही की भारताच्या कानाकोपऱ्यातून। म्हणजे मागाशी आपण स्टॉल पाहिला तो हैदराबादहून होता आणि आता हे काटोल नागपूरहून आले आहे, त्याच्यामुळे मला थोडं विशेष प्रेम आहे यांच्याबद्दल। दम बिर्याणीचा स्टॉल लावली आलेला आहे आणि हा स्टॉल एकमेव आहे। आणि कोणती बिर्याणी आहे? चिकन है, मटन है, चिकन दम बिर्याणी हैदराबाद, चिकन दम बिर्याणी, मटन बिर्याणी हैदराबाद। नाटक, संस्कृती आणि शेवटी भोजन हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे आणि तो अनुभवायचा आपण विसरलेलो आहे। तर या निमित्ताने आपण या सगळ्या मंडळींशी भेटतो, चांगले चांगले पदार्थ खातो, त्याशिवाय चांगल्या चांगल्या वेगवेगळ्या प्रांतातल्या वस्तू आपल्याला पाहायला मिळतात, त्या घ्यायला मिळतात। तर त्याचा आनंद घेण्याचं मुळीच चुकवू नका। या प्रदर्शनाला नक्की भेट।